ओके, ठीक आहे मुलांनो. लास्ट लेक्चर आपण चॅप्टर नंबर 3 परम्युटेशन कॉम्बिनेशन खूप मोठा चॅप्टर होता, संपवलेला आहे. आता नेक्स्ट मॅथ सेकंड आपण टॉपिक कंटिन्यू करतो पुढे. मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम. मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम ह्या चॅप्टर मध्ये दोन पार्ट आहेत. पहिला आहे मेथड ऑफ इंडक्शन आणि दुसरा आहे बायनॉमियल थेरम. मधला पहिला जो पार्ट आहे तो आहे मेथड ऑफ इंडक्शन. बाळांनो, याच्यावरती एक एक्झाम्पल सेक्शन सी मध्ये 3 मार्क्सला किंवा सेक्शन डी मध्ये 4 मार्क्सला कंपल्सरी. म्हणजे मेथड ऑफ इंडक्शन कंपल्सरी करायचं. याची एकच एक्सरसाइज, जास्त उद्योग नाहीये. 2-3 शॉर्ट एक्झाम्पल आहेत तेवढे, आणि तेवढी एक एक्सरसाइज मध्ये सुद्धा सुरुवातीचे एक्झाम्पल. यापैकीच एक एक्झाम्पल एक्झामला 4 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला कंपल्सरी येतो. त्यामुळे इंडक्शन कोणी सोडायचा नाही. मग ठीक आहे, मेथड ऑफ इंडक्शन काय आहे? मेथड ऑफ इंडक्शन तर बाळांनो, ही तीच मेथड आहे ज्या मेथडने आपल्याला भात शिजवतो. त्यात काय विशेष नाहीये. आता आईला भात शिजवायचा असला, आई काय करते? तांदूळ घेते, कुकर मध्ये भात, म्हणजे समजा कुकर नाहीये तर एका पातेल्यामध्ये तांदूळ टाकते, पाणी टाकते, बरोबर आहे, आणि काय करते? ते ठेवून देते गॅसवरती. गॅस चालू करून देते, हळू पाणी उकळतं, मग हळू भात शिजतो. मग तो भात शिजला का नाही शिजला यायचं रॅन्डमली कोणता तरी सॅम्पल पॉइंट म्हणजे भाताची शिजत रॅन्डमली घेते, दाबून पाहते, शिजले. ओके. आणखी दुसरे रॅन्डमली घेते, पाहते, दाबून पाहते, शिजले. ओके, म्हणजे भात शिजले. काका भात सोडीत बसते, ते पण दाबून पाहते, शिजला, आता खा. खाऊ का आपण? तरी नाही. तर बाळांनो, इथे तीच मेथड यूज करायची. ज्यावेळेस तुम्हाला एका लार्ज नंबर ऑफ स्टेटवरती, म्हणजे जनरली नॅचरल नंबर, होल नंबर, या नंबर्स वरती जिथे तुमचा व्हेरिएबल हा डिस्क्रीट आहे. 2 टाईपचे व्हेरिएबल असतात. एक असतं कंटिन्युअस, दुसरा असतं डिस्क्रीट. डिस्क्रीट म्हणजे 0 किंवा 1, 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5 अँड सो ऑन. नॅचरल नंबर टाईप. जर असे व्हेरिएबल असेल तर तुम्ही एखाद्या स्टेटमेंटसाठी मॅथमॅटिकल इंडक्शन ही मेथड यूज करू शकता. तर ओके, त्याच्यामध्ये त्यात पहिले घ्यायचं आहे द प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन. प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन. यामध्ये 4 स्टेप आहे. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये लिहायचंय, हे लिहायचंय प्रत्येकाला. स्टेप नंबर 1, टू प्रूव्ह P of n is true for n is equals to 1. n is equals to 1 म्हणजे पहिल्या नंबरसाठी हे ट्रू करून दाखवायचं. That is P of 1 is true. हे प्रूव्ह करून दाखवायचं आपल्याला. काय प्रूव्ह करून दाखवायचं? P of 1 is true. ओके. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2. Assume that P of n
P of n is true. That is for assume that P of k, यांचं k वर कसं आहे, assume that P of k is true. That is for n is equals to k. And next, step number 3. Step number 3. Prove that P of k plus 1. Prove that P of k plus 1 is true. Prove that P of k plus 1 is true. That is for n is equals to k plus 1. म्हणजे बघा, पहिला पार्ट प्रूव्ह करून द्यायचा, दुसरा पार्ट अज्यूम करायचा, तिसरा पार्ट परत प्रूव्ह करून द्यायचा आहे, आणि चौथ्या पार्ट मध्ये स्टेप नंबर 4. टू कंक्लूड दॅट P of n is true for all n belongs to natural. For all n belongs to natural number. सिंपल आहे बघा. तुम्ही ज्या वेळेस मॅथमॅटिकल इंडक्शन यूज करणार आहे, सरळ तुम्ही 4 स्टेप्स यूज करणार. ही 4 स्टेप काय इम्पॉर्टंट नाहीये. पहिला पार्ट असणार स्टेप नंबर 1. इंडक्शन लिहिताना पण तुम्हाला स्टेप बाय स्टेपच लिहायचं. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही काय लिहिणार आहे, काय प्रूव्ह करून दाखवणार, P of 1 is true. म्हणजे फर्स्ट टर्म जी आहे ना, त्यासाठी तुम्हाला ट्रू दाखवायचं. सेकंड स्टेप मध्ये काहीच करायचं नाही. आता मानायचं की n is equals to k साठी हे ट्रू आहे, आणि दाखवायचं काय परत n is equals to k plus 1 साठी हे ट्रू दाखवायचं. हे सिंपल आहे. एक जिना आहे, पहा बरं का, एक जिना आहे. तर तुम्हाला पहिली पायरी चढता आली. पहिली पायरी चढता आली. हा काय म्हणतोय की तुम्हाला कोणती एक k नंबरची पायरी चढता आली, त्याच्या पुढची पायरी चढता येते. म्हणजे पहिली आली तर दुसरी येणार आहे, दुसरीच्या पुढची. म्हणजे तुम्हाला जर एक पायरी चढता आली तर त्याच्या पुढची कोणतीही पायरी करणार आहे. म्हणजे n is equals to 1 साठी बरोबर आहे, 2 साठी बरोबर, 3 साठी बरोबर, असं कंटिन्युअसली n is equals to इन्फिनिटी साठी सुद्धा हे बरोबर असणार. म्हणजे पूर्ण नॅचरल नंबरला हे स्टेटमेंट बरोबर. याच्यासाठी बघा हा प्रूफ असं समजलं प्रत्येकाला. पटकन आता स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे स्टेप्सचा. ठीक आहे आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. शक्यतो एक्झामला जे सॉल्ड एक्झाम्पल आहे ते येण्याची शक्यता जास्त असते. सॉल्ड एक्झाम्पल किंवा जे पहिले 2-3 अनसॉल्ड एक्झाम्पल दिले यांच्यापैकी एखादी एक्झाम्पल एक शक्यता असते. ठीक आहे, ओके. एक एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन लिहा. प्रूव the following by the method of induction.
Prove the following by the method of induction. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे 1 + 2 + 3 + ... n is equals to n into bracket n plus 2, sorry, n into bracket n plus 1 upon 2. ओके, हे जे काही स्टेटमेंट दिलंय किंवा हा जो काही थिअरम दिला हा तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचा आहे विथ द हेल्प ऑफ इंडक्शन. मला वाटतं सिरीज सिक्वेन्स मध्ये आपण इम्प्रूव्ह केलंय. सिरीज सिक्वेन्स मध्ये हा फॉर्म्युला होता समेशन ऑफ r फ्रॉम 1 to n इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n + 1 अपॉन 2. बरोबर आहे. सिरीज मध्ये दिलं ना आपण आपण तुम्हाला मी साधा फॉर्म्युला देते त्यातला हा फॉर्म्युला आहे. आता हा मला मॅथमॅटिकल इंडक्शनने प्रूव्ह करायचा. तर सिंपल आहे. सगळ्यात पहिली स्टेप, लेट या स्टेटमेंटला ऍज अ Pn कन्सिडर करायचं. लेट P ऑफ n इज, तिथे दोन डॉट दिले लक्षात द्या, इक्वल्स टू नाही दिलेला. P ऑफ n इज, याला इज रीड करतो आपण. इज P ऑफ n इज लिहिला. हा, आता याला वापरायचा मॅथमॅटिकल इंडक्शन. इंडक्शन यूज करण्यापूर्वी याला P ऑफ n म्हणणं खूप गरजेचं आहे. मग आता मॅथमॅटिकल इंडक्शनची पहिली स्टेप, स्टेप नंबर 1. काय करायचं स्टेप नंबर 1 मध्ये? P ऑफ 1 इज ट्रू हे दाखवायचं आपल्याला. मग काय करायचं? सरळ आता याची एलएचएस आणि आरएचएस ओळखून द्या. कोण ही आहे बाळांनो याची एलएचएस. बरोबर. आणि ही आहे याची आरएचएस. मग आता काय करायचं? स्टेप नंबर 1 मध्ये डायरेक्ट घ्यायचं लेट एलएचएस. इथे लिहायचं फॉर n इज इक्वल टू 1. आता मी समजून घ्या एलएचएस मध्ये फॉर n इज इक्वल टू 1 म्हणजे काय करायचं? काय केलं? पूर्ण लिहितात आणि यांची व्हॅल्यू 1 टाकत नाही. फॉर n इज इक्वल टू 1 म्हणजे एलएचएस मधली पहिली टर्म लिहायची फक्त. समजलं काय करायचंय? इथे n टर्म्स आहे ना. फॉर n इज इक्वल टू 1 म्हणजे किती टर्म घ्यायची? फक्त पहिली टर्म घ्यायची. पहिली टर्म किती आहे? 1. विषय संपला एलएचएस. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. अँड आरएचएस. आता आरएचएस मध्ये डायरेक्ट यांची व्हॅल्यू 1 टाकून द्यायची. 1 इंटू ब्रॅकेट 1 + 1 अपॉन 2. ते सॉल्व करायचं. करा सर. 2 ला 2 कॅन्सल. आला का तो पण 1. म्हणजे एलएचएस किती आली? 1. आरएचएस किती आली? 1. देयरफॉर एलएचएस इज इक्वल टू आरएचएस फ्रॉम 1 and 2. बरोबर आहे. याचा अर्थ एलएचएस इज इक्वल टू आरएचएस म्हणजे P ऑफ 1 इज ट्रू. देयरफॉर P of 1 is true. ओके, पहिल्या पार्ट मध्ये अडचण बोला. स्टेप नंबर 1 अडचण बोला. सिंपल आहे. एलएचएस म्हणजे ही जी काही साईड पहिली टर्म उचलायची.
आणि आरचेस म्हणजे ते एलच्या जागी 1 पुट करून द्यायचं. दोन्ही सेम आलेच पाहिजे. पी ऑफ 1 इज ट्रू. बरोबर आहे. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 संपली. आता आपल्याला सुरू करायची ती आहे स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये काहीच सॉल्व्ह करायचं नसतं. स्टेप नंबर 2 काय समजून घ्या. Assume that P of K is true. P of K is true म्हणजे काय? याच्या जागी जर K घेतला तर ते स्टेटमेंट ट्रू आहे हे अज्युम करायचंय, मानायचंय, म्हणजे सॉल्व करायचं नाही. Therefore तुझं P of N आहे ना, त्यात N ला K टाक. That is P of K is 1 plus 2 plus 3 plus dot 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 plus K is equal to किती आला? K into bracket K plus 1 upon 2. इथं P of K लिहिला नाही तरी चालतो. आता याला म्हणा इक्वेशन नंबर 3. आणि हे बरोबर आहे असं आपण मानलंय. इथे काही सॉल्व करायचं नाही. झाली का स्टेप नंबर 2? स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2. आता पुढे काय आहे? स्टेप नंबर 3. आणि खरी सॉल्व करण्याची स्टेप तेवढी एकच जिथे आपला प्रूव्ह करायला लागतं. आता आपला काय इथे प्रूव्ह करून दाखवायचं? वी हॅव टू प्रूव्ह दॅट P of K plus 1 is true. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करून दाखवायचं ते लिहा. We have to prove that P of K plus 1 is true. बरोबर आहे. दॅट इज म्हणजे काय प्रूव्ह करून दाखवायचं? त्यात ते जे काही स्टेटमेंट आहे एल जे चारचे सॉल्व त्यात एक जागी K plus 1 टाकून दॅट इज 1 plus 2 plus 3 plus dot 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 plus एक जागी दाखवायचा K plus 1 is equal to K plus 1 into bracket K plus 1 plus 1 अपॉन 2. बरोबर आहे. म्हणजे सॉल्व करा, सिम्प्लिफाय करून घ्या लगेच. दॅट इज म्हणजे आपला काय प्रूव्ह करून दाखवायचं? दॅट इज 1 plus 2 plus 3 plus dot 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 plus K plus 1 is equal to किती आणून दाखवायचा? K plus 1 into K plus 2. कारण की तो 1 plus 1 2 होऊन जाईल अपॉन 2. तुला तू काय करू नका. मग हे आपला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आतापर्यंत आपण काय प्रूव्ह करून दाखवायचं हेच सांगितलंय स्टेप नंबर 3 मध्ये. हे आपला प्रूव्ह करून दाखवायचं. वी हॅव टू प्रूव्ह दॅट. हे प्रूव्ह करायचंय. मग आता हे जर प्रूव्ह करायचं असेल तर याची काय घ्यायची? LHS. कन्सिडर LHS. ओके. आता मला हे प्रूव्ह करणं खूप सोपं. कन्सिडर LHS. LHS घ्या. काय LHS? त्याची LHS घ्यायची. बरोबर आहे. ओके. आता नीट लक्षात घ्या. मला सांगा 1 नंतर 2 आहे, 2 नंतर 3 आहे, 3 नंतर कोण असणार? 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6. आता K plus 1 कोणाच्या नंतर येणार? याच्या आधी कोण असणार? K असणार. म्हणजे हे मी असं लिहू शकतो. मी याच्या आधीच एक टर्म लिहिली फक्त. बरोबर आहे का? K plus 1 आधी K असणार ना, तो लिहिला.
आणि ओके बाळांनो, याची व्हॅल्यू स्टेप नंबर 2 मध्ये म्हणजे इक्वेशन नंबर 3 मध्ये आली का पहा. 1 + 2 + 3 + डॉट 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 प्लस के, याची व्हॅल्यू तर एवढी. मग ही व्हॅल्यू इथे पुट करायची, म्हणजे हे होणार आहे ही व्हॅल्यू पूर्ण पुट केली फ्रॉम इक्वेशन 3. तुम्ही याची व्हॅल्यू टाकली के इंटू ब्रॅकेट के + 1 अपॉन 2. बरोबर आहे. आता मला हे सॉल्व्ह करायचंय. सिंपल पर्याय, हे बघा, ही टर्म दिसते, ही एक टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. इथं इंटू काही नाही म्हणजे 1 आहे. इथं के + 1 आहे, इथे के + 1 आहे. के + 1 काय होणार, कॉमन निघणार. जर के + 1 कॉमन काढला तर शिल्लक राहिला पहिल्या टर्म मध्ये के अपॉन 2 प्लस दुसऱ्या टर्म मध्ये इंटू काही नाही म्हणजे इंटू 1 होता. बरोबर आहे. के + 1 कॉमन काढला दोन्ही टर्म मध्ये, तिथे इंटू काही नाही म्हणजे तिकडे इंटू 1 होता, तो राहिला. आता हा जो 2 आहे हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे जे असं लिहिलं तर के + 1 इंटू के + 2 अपॉन 2. आणि तुम्ही ज्याची एलएचएस घेतली होती, ही एलएचएस घेतली तुम्ही, त्याच स्टेटमेंटची आरएचएस पाहून घ्या. के + 1 इंटू के + 2 अपॉन 2 आली का आरएचएस. म्हणजे आपण एलएचएस पासून सुरुवात केली ना, आरएचएस पर्यंत आलो. बरोबर आहे. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं, आपण प्रूव्ह केलं दॅट इज P of k + 1 is also true. ते प्रूव्ह केलं आपण. बरोबर आहे का. म्हणजे P of k + 1 is also true, हे आपण प्रूव्ह करून दाखवलं. बरोबर आहे. मग आता P of k + 1 is also true संपला. स्टेप नंबर 3 पण ओके झाली. मग स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय सांगणार. स्टेप नंबर 4 मध्ये आपण फ्रॉम स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, फ्रॉम स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, and by the method of mathematical induction, by the method of mathematical induction, P of n is true. P of n is true. म्हणजेच काय, दॅट इज P of n तुम्ही कोणाला म्हटलं होतं, दॅट इज 1 + 2 + 3 + डॉट 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 प्लस n, याची व्हॅल्यू n इंटू ब्रॅकेट n + 1 अपॉन 2. हे आहे बाळांनो छोटस 4 मार्कचं एक्झाम्पल, 4 किंवा 3 मार्क. एक्झाम्पलची फक्त लेंथ वाढलेली, कॉन्फ्लुएन्स चुकली फक्त एक्झाम्पल. याच्यामध्ये असं डोकं लावायचं काही स्ट्रेट फॉरवर्ड. फक्त तुम्हाला पहिली दुसऱ्या स्टेप मध्ये काही घेऊन देणंच नाही. तिसरी स्टेप थोडीशी प्रूव्ह करायला लागते. तिची पण प्रूव्ह करायला खूप सोपी आहे. k + 1 एलएचएस बनवता आली. तुम्हाला जर k + 1 स्टेटमेंट बनवता आलं तर काय करायचं, एलएचएस घ्यायची, ती k पर्यंत आणायची,
के ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 म्हणजे स्टेप नंबर 2 मध्ये असते ती पुट करायची, तो k+1 कॉमन काढायचा, सिम्प्लिफाय करायचा आणि P of k+1 is true दाखवायचा. आणि तो ट्रू झाला की स्टेप नंबर 4 मध्ये पण काही करायचं नाही. स्टेप नंबर 4 तो सेंटेन्स नेहमी ठरलेलं आहे. फ्रॉम स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3 अँड बाय द मेथड ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन P of n is true. आणि जे स्टार्टिंगला जे होतं ना वरती ते परत खाल्लंय. म्हणजे एवढा मोठा एक्झाम्पल मध्ये फक्त आपण स्टेप नंबर 6 प्रूव्ह करू, बाकी काहीच करीत नाही. बाकी फक्त उतारा, बरोबर आहे. आणि हे एक्झाम्पल 3 किंवा 4 मार्क, याला IMP करून ठेवा. विशेषतः हे एक्झाम्पल थोडं जास्त IMP आहे. जे पहिलं एक्झाम्पल मी तुमचं घेतलंय ते एक्झाम्पल थोडं जास्त IMP आहे. आणि ज्याला हे एक्झाम्पल समजेल त्याला बाकीच्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये काही अडचण नाहीये. ओके, एक्सरसाइज 4.1 शॉर्ट एक्झाम्पल एवढं एकच आहे जे करायचं तुम्हाला. नंतर घ्यायची एक्सरसाइज 4.1. ठीक आहे, तर स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने. ठीक आहे, एक्सरसाइज 4.1. एक्सरसाइज 4.1 क्वेश्चन लिहायचा आहे. क्वेश्चन कॉमन आहे डायरेक्ट करायला. प्रूव्ह बाय मेथड ऑफ इंडक्शन फॉर ऑल n belongs to n. n belongs to natural number. त्यातलं पहिलं घ्यायचं 2 + 4 + 6 + ... + 2n is equals to n into bracket n + 1. आता हे सुद्धा एक IMP एक्झाम्पल आहे. शक्यतो इंडक्शनचे जे मी IMP देतो तेवढे केले तरी खूप झाले, म्हणजे त्याच्यापेक्षा बाहेर येऊ शकत नाही. एकच एक्झाम्पल येणार इंडक्शन, पण डायरेक्ट 3 किंवा 4 मार्क्स येणार आहेत. ओके, करा बरं सॉल्व. करा पहिला पार्ट. सगळ्यात पहिले जे स्टेटमेंट दिलंय त्या स्टेटमेंटला P of n म्हटलं पाहिजे. नंतर त्या P of n साठी सगळ्यात पहिले n = 1 घेऊन
LHS इज इक्वल टू RHS आणून दाखवायची, म्हणजे P(1) is true दाखवायचा. मग स्टेप नंबर 2 घ्यायची. Okay, solution. Let P of n is 2 plus 4 plus 6 plus dot 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 plus 2n is equal to n into bracket n plus 1. हा झाला P of n. मग 1 by 1 स्टेप नंबर 1 घ्या. स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 मध्ये काहीच प्रूव्ह करायचं नाही, त्यामुळे तो 2 स्टेप तर इझिली जमल्या पाहिजे प्रत्येकाला. स्टेप नंबर 1 फॉर n इज इक्वल टू 1. मग आता घ्यायची LHS. LHS घ्यायची म्हणजे काय, हा जो P of n आहे याची ही LHS आहे आणि ही RHS. LHS घ्यायची म्हणजे LHS ची पहिली टर्म घ्यायची फक्त, म्हणजे LHS आली 2, इक्वेशन 1 बरोबर आहे. अँड RHS. आता ही RHS याची व्हॅल्यू 1 टाकून घ्यायची, म्हणजे 1 into bracket 1 plus 1 म्हणजे किती येईल, इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2. Therefore फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बरोबर आहे. ओके, आता मग पुढे therefore P of 1 is true. स्टेप नंबर 1 मध्ये काही विशेष नव्हतं बरोबर आहे. आता पुढे घ्यायची तुम्हाला स्टेप नंबर 2. इथे तर काही प्रूव्ह करायचं नसतं, इथं अज्युम करायचं, मानायचं असतं. काय अज्युम करणार तुम्ही, assume that P of k is true. That is P of k is true म्हणजे काय, यांचा k टाका. That is 2 plus 4 plus 6 plus dot 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 plus 2k is equals to k into bracket k plus 1. आणि याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. पाहून घ्या, जसं पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तसंच लिहून राहिलं, इथे काही वेगळं सुद्धा येत नाही. पुढे स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, we have to prove that P of k plus 1 is true हे दाखवायचं. दॅट इज म्हणजे आपल्याला काय दाखवायचंय, दॅट इज टू प्लस
इज इक्वल टू आता एक गणमन लक्षात ठेवा, इथे ज्यावेळेस तुम्ही k+1 साठी एलएचएस लिहितात ना, ही एलएचएस कधीच सिम्प्लिफाय नाही करायची. ही एलएचएस कधीच सिम्प्लिफाय नाही करायची. म्हणजे दॅट इज एलएचएस सिम्प्लिफाय केली का मी, 2 मल्टिप्लाय केला का नाही, तसंच ठेवायचा तो k+1 दिसलाच पाहिजे मला एलएचएस मध्ये. ओके. आणि इथे मात्र हा k+1 आणि इंटू होणार k1+1. ओके बाळांनो, याचा अर्थ आपला हे प्रूव्ह करून दाखवायचं. आता बाळांनो ही याची आहे एलएचएस, ही आहे आरएचएस. मग आता एलएचएस घ्यायची ना आरएचएस प्रूव्ह करून दाखवायची तुम्हाला. ओके. देअरफॉर कन्सिडर एलएचएस. घ्या एलएचएस. काय आहे एलएचएस? 2 + 4 + 6 + ... +2 into k+1. हा, आता तो k+1 अजिबात सिम्प्लिफाय ना करू. मला सांगा ही टर्म k+1 आहे, त्याची आधी टर्म कोण जास्त के. म्हणजे इथे लक्षात ठेवायची, या k+1 च्या ऐवजी फक्त के लिहिला ना तर तुम्हाला आधीची टर्म भेटते. म्हणजे टर्म ऍडजस्ट करून घ्यायची. किंवा डोक्यात ठेवा, आपण स्टेप नंबर 2 मध्ये लिहिलोय ना, याच्या पुढची स्टेप बघतो. मग 6 नंतर इथे यायला पाहिजे 2k नंतर 2k+1. फक्त ही टर्म ऍडजस्ट केली, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? काय केलं, ही k+n होती, के टाकायची, त्याची टर्म लिहायची. ओके. आता बाळांनो राहिला प्रश्न ह्या ऍडिशनचा. तर स्टेप नंबर 2 मध्ये म्हणजे इक्वेशन नंबर 3 मध्ये ही व्हॅल्यू आलेली आहे का चेक करावं. आलेली आहे, ती व्हॅल्यू तिथे पुट करून द्यायची. देअरफॉर एलएचएस 2 + 4 + 6 + ... +2k ची व्हॅल्यू किती आहे, k इंटू ब्रॅकेट k+1. ओके. आता बाळांनो ही व्हॅल्यू पूर्ण पुट केली. आता बाळांनो दोन टर्म आहे, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म. इथे k+1 आहे, इथे सुद्धा k+1 आहे. काय कॉमन k+1? काय शिल्लक राहिलं? पहिल्या टर्म शिल्लक राहिला k प्लस दुसऱ्या टर्म शिल्लक राहिला 2. आणि नीट चेक करा, तुम्हाला जे प्रूव्ह करायचं होतं, तुम्ही एलएचएस घेतली होती, त्याची आरएचएस काय? k+1 इंटू k+2 आली का? म्हणजे ही आरएचएस आहे. हे काय आरएचएस? ती आरएचएस आली. बरोबर ना? म्हणजे तुम्ही ही एलएचएस कन्सिडर केली तर ही आरएचएस प्रूव्ह झाली 2 मिनिटांमध्ये बारीक करून दिली. ओके. देअरफॉर याचा अर्थ झाला, देअरफॉर p ऑफ k+1 therefore p of k+1 is ट्रू. आणि जर p of k+1 हा ट्रू झाला असेल तर पुढे काय होईल? therefore स्टेप नंबर 4 आली. स्टेप नंबर 4 काय म्हणणार आपण? फ्रॉम स्टेप 1 .
Step 2. Step 3, and by method of induction, mathematical induction म्हणा किंवा निव्वळ इंडक्शन म्हणलं तरी काय फरक पडणार नाही. इंडक्शन P of n is true, and that is म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं, 2 + 4 + 6 + डॉट 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 प्लस 2n is equal to n into bracket n + 1 is proved. बाळांनो अडचण बोला. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्रत्येकाने. ओके, आणि तुमचं इंडक्शन संपलं. ज्याला हे दोन एक्झाम्पल समजले त्याने समजून घ्यायचं आपला इंडक्शनचा उद्योग संपला. कारण की जर दोन एक्झाम्पल समजले तर बाकी फक्त आपले एक्झाम्पलच शिल्लक राहिले. ठीक आहे. तर तिसरं एक्झाम्पल जे आहे तुम्हाला होमवर्कला आहे, ट्राय करा. तिसऱ्यावर करा. डायरेक्टली दुसरं नाही म्हणलो, तुम्हाला तिसरं एक्झाम्पल होमवर्कला आहे. ज्यांना शक्य होईल तुम्ही तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करा. यातले जेवढे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे तेवढ्या पटकन घेऊन टाकूया. आणि हे झालेले दोन एक्झाम्पल आजच्या आज करून ठेवा, दोन्ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे मुलांनो, राहिलेले एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला घेऊया.